नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत. बेरीजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲडिशन. ठीक आहे. ज्या मुलांना इंग्लिशमध्ये ॲडिशन वगैरे काही समजत नाही त्या मुलांसाठी इथे मी बेरीज लिहिते. ठीक आहे. तर आता इथे बघा, मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्येचं, त्याचबरोबर 5 अंकी संख्या, कधी कधी आपल्याला 5 अंकी संख्या त्याबरोबर 4 अंकी संख्या, कोणत्याही संख्येची जरी आपल्याला बेरीज करायची असेल तरी आपल्याला प्लेस वाईज ॲडिशननुसार बेरीज करता येते. आता प्लेस वाईज ॲडिशन म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लहानपणापासून शिकतो ती मेथड बघा, हीच आहे ना. 6 अधिक 5 11चे 1 हातचाला 1, त्यानंतर 6 आणि 5 11 आणि 1 12. आपण ह्याच पद्धतीने लहानपणापासून बेरीज शिकतो. ठीक आहे. आपल्याला वाटतं फक्त एकच पद्धत आहे बेरीज करण्यासाठी, कारण आपल्याला दुसऱ्या वेगवेगळ्या पद्धती माहीत नाहीत. त्यामुळे आपण ह्याच पद्धतीने आतापर्यंत बेरीज करत आलेलो आहोत. पण या पद्धतीमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो हातचा घ्यायचा असतो ना, कधी कधी आपल्या नकळत तो हातचा आपण विसरतो आणि तो नंबर ॲड करून ॲन्सर लिहितो. तर त्यामुळे काय होतं, जे हातचा आहे तो न ॲड केल्यामुळं जे ॲन्सर आहे ते चुकतं. मग अशा वेळी समजा आपला ॲन्सर चुकू नये म्हणून आपल्याला प्लेस वाईज ॲडिशन या पद्धतीचा वापर करता येतो. आता ही पद्धत कशी वापरायची ते बघा. या ठिकाणी 66 अधिक 55 आहे. आपल्याला 2 अंकी संख्या आहेत, ह्या दोन्ही पण हे 2 अंकी नंबर आहेत दोन्ही पण. ठीक आहे. तर यावेळेस काय करायचं, आपण 6 आणि 5 11चे आपण 11 जसे तसे लिहायचे. परत इथे जी संख्या आहे 6 आणि 5 11 जसे तसे लिहायचे. आपल्याला काय करायचे, जो उजव्या साईडचा नंबर आहे तो लिहायचा आहे आणि डाव्या साईडचा नंबर आणि अलीकडच्या ह्या साईडच्या संख्येच्या उजव्या साईडचा नंबर, ह्या दोघांची बेरीज करायची. म्हणजे असे ह्या रेषेच्या जे बाजूला येतात, इकडून एक जो नंबर येतो आणि इकडून जो नंबर येतो, त्या दोघांची बेरीज करायची. किती होते? 1 आणि 1 2, आणि हे एक जसे असायचे. आपलं जे पहिलं आन्सर होतं ते आणि हे करेक्ट आहे का नाही, म्हणजे सेमच आले ना दोन्ही पण, त्यामुळे आपली ही बेरीज आहे ती बरोबर आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय झालं, आपल्याला हातचा घ्यावा लागला का? नाही. म्हणजेच ही हातचा न घेता करता येणारी बेरीज आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल सोडूयात. आता या ठिकाणी 3 अंकी संख्या आहे, त्यामुळे आपण काय करणार, 6 आणि 1 7, 4 आणि 7 11 जसे असते. त्याच्यानंतर 5 आणि 6 11. आता आपल्याला काय करायचे, 7. आता हे 1 जसे असते लिहिणार, कारण इथं काहीच नाही आहे म्हणून हे 1 आणि हे 0, समजा इथे 0 पकडला आपण, तर 1 आणि 0 किती झाले? 1च. त्यानंतर हे 1 आणि 1 2 आणि हे 1. आता हे उत्तर आपलं बरोबर आले का नाही आपण चेक करूयात. ठीक आहे. इथे चेक करूयात. हे बघा, 5 4 6 अधिक 6 7 1, 6 आणि 1 7, 4 आणि 7 11 हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, म्हणजे 1217 जे उत्तर होतं तेच आपलं आलेलं आहे का नाही. कारण इथे एक पण नंबर नव्हता, त्यामुळे हा नंबर आपण जसा तसा लिहिला आणि हे 2 नंबर आहेत तर आपण ह्यांची बेरीज 2 केली. अशा प्रकारे आपल्याला ही प्लेस वाईज ॲडिशन करता येते. ठीक आहे. आपण अजून काही एक्झाम्पल